संकेश्वरी मिरची, काश्मीरी मिरची, पटना मिरची, बेडगी मिरची, 4 प्रकारच्या मिरच्या, काळी मिरी, लवंग, तमालपत्र, चक्री फूल, सुंठ, हिंगाचे खडे, दालचिनी, खसखस, जिरं, बडीशेप, शहाजिरं, हळकुंड, नाकेश्वरी, त्रिफळा, काळी वेलची, जायपत्री, दगडफूल, मोहरी, सफेद तीळ, जायफळ, मेथी, कंकोळ, धणे, 25 प्रकारचे खडे मसाले। चला तर आपली चूल पेटली आता। तेल टाकूयात, मसाले आपले गरम मसाले झाले भाजून, खडे मसाले आता मिरच्या टाकूयात। चला कुटूयात मग। नमस्कार ताई। नमस्कार। काय सगळं मिरच्या आणि खडे मसाले घेऊन बसला तुम्ही? हो, आपण ना मालवणी मसाला बनवतोय आपला। मालवणी मसाला? हो, मालवणी मसाला खाण्यासारख्या ठिकाणी एवढा गावरान पद्धतीने? हो हो, गावरान पद्धतीने बनलाच पाहिजे, तर त्या मसाल्याला टेस्ट आणि जो ऑथेंटिकपणा येतो त्यामुळेच येतो तो। हे तुमचं पद्धत खूप वेगळी आहे, मालवणी पद्धतीचा मसाला खाण्यामध्ये? हो, कारण की कसं ना, गावी तर मसाले बनतात, पण आपल्या इथे मुंबईमध्ये असे ऑथेंटिक पद्धतीचे मसाले कुठे मिळत नाही। तर विचार केला आपण सगळ्यांना सर्व करूया, त्या अनुषंगाने सगळ्यांना मालवणी मसाल्याची टेस्ट देता येईल म्हणून आम्ही हे असे पारंपरिक पद्धतीचे मसाले बनवतो आहोत। जे बाहेर सगळे मसाले तर बऱ्यापैकी लोक बनवतात, पण काय होतं ना, जेव्हा तो मसाला जेव्हा आपण भाजतो किंवा डंकेमध्ये आपल्या चक्कीमध्ये दळतो, तेव्हा ना भाजल्यामुळे एकदा आपण भाजतो, ती मिरची बऱ्यापैकी उन्हामध्ये सुकवलेली असते, त्याच्यानंतर भाजणं म्हणणं आणि चक्कीमध्ये जेव्हा दळतो तेव्हा तो डबल जळला जातो, त्यामुळे कसं ते मसाल्याची जी शेल्फ लाईफ असते ती कमी होऊन जाते, त्याचा टेस्ट पण कमी होते, त्याचा रंग पण कमी होऊन जातो आणि तो राहतही नाही। जर का आता हे जे आपले मसाले आहे ते पूर्ण वर्षभराचा मसाला आपला बनवतो आपण, तर त्यासाठी आपण हे भाजत नाही, आपण उन्हामध्ये प्रॉपर वाळवतो, ती मोडली जाते आणि ते मोडल्यानंतर त्याच्या ज्या बिया येतात त्या फक्त भाजल्या जातात, कारण ते बिया कशा सुकत नाही प्रॉपर, म्हणून आपण फक्त बिया भाजतो त्या आणि गरम मसाले भाजतो आपण। आणि त्याच्यानंतर मग ते चक्कीमध्ये न दळता आपण डंकेमध्ये दळतो। डंकेमध्ये दळणे म्हणजे ते कुटलं जातं, त्या कुटल्यामुळे कोणताही मसाला भाजला जात नाही, जळला जात नाही आणि ते वर्षानुवर्ष व्यवस्थित रंगाला पण आणि चवीला पण व्यवस्थित राहतात। बघा आता मिरच्या आपल्या कुटून ना बारीक बऱ्यापैकी आता ह्या बारीक होत आलेल्या आहे। तर बघा आपलं बऱ्यापैकी बारीक झालेला आहे हा मसाला। अजून आपल्याला हा कुटायला लागणार आहे, मग ह्याच्यासाठी आपण तो डंकेत घेऊन जातो आणि तो बारीक दळतो आपण। हे आता बऱ्यापैकी आपलं कुटून झालेलं आहे, अति बारीक ह्याच्यात तर होणार पण नाही। सो आता आपण ना गरम मसाले घेऊया वाटून, त्यामुळे असा खमंग असा खरपूस वास आता ह्याला येतोय। पण ताई असं ठाण्यासारख्या ठिकाणी असं मिळणं खूप क्वचित मिळते हो, मिळत नाही असं? हो खरंच आहे, इथे आता कुठे मला वाटत नाही कुठे मिळत असेल, पण आम्ही प्रॉपर असा गावचा असा ऑथेंटिक टेस्ट देण्याचा प्रयत्न करतोय। अरे वा, मग आता हे कोणाला पण मसाला आणि खायला पण मिळेल? हो हो, हे आपल्या रेस्टॉरंटमध्ये तर प्रत्येक पदार्थामध्ये हे मिळतीलच मसाले, आणि ह्याच्यापासूनच आपण जे काय हे पदार्थ आपण बनवतो आहोत मालवणी स्पेशालिटीचे, आणि कोणाला विकत पण हवा असेल तर तो पण आपण देऊ शकतो। मस्त सुगंध सुटलाय, येतो की नाही सुगंध? जबरदस्त मसाल्याची मजा आहे। मसाला हा ना, हा तुम्ही खाऊन तर बघा, खरंच एवढा भारी मसाला आणि एवढा टेस्टी लागतो ना हा। तर आता हा बऱ्यापैकी आपला मसाला कुटून झालेला आहे, हा बघा, जी कुटलेली मिरची आहे ना ती मिक्स करूया। हो, थोडीशी मोठी प्रोसिजर आहे, पण ती प्रोसिजर केल्यानंतरचं जे रिझल्ट जो येतो तो एकदम खतरनाक आणि टेस्टी येतो। आता पुन्हा थोडंसं आपण कुटून घेऊया। बघा झालं की नाही कसं बारीक मस्तपैकी। यो बघा झालो मालवणी मसाला तयार। माहिती मालवणी मसाल्याची चव चाखू, चला तर मग अफलातून मध्ये।